असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज छगन भुजबळांचा इशारा. जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं. ओबीसीच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालंय. मंत्रिपद न मिळाल्यानंतर नाराज असलेल्या छगन भुजबळांचा उपरोधिक टोला. महायुतीतल्या खातेवाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरीवर आज संध्याकाळी बैठक, सूत्रांची माहिती. संविधानाचा अवमान सहन करणार नाही. बीड परभणीतील घटनेवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, मात्र विरोधकांनी राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. ईव्हीएमवर आरोप हा जनादेशाचा अवमान. विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रस्तावाला संमती. दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक पास. गडकिल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना बसणार दणका. 1 लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद. नमस्कार, सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया. होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मंत्रिपदाबाबत अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, चर्चा करणं गरजेचं वाटलं नाही असं भुजबळ म्हणाले. जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळांनी म्हटलंय. मात्र किती मंत्रिपदं आली आणि गेली, भुजबळ संपले नाही असा इशारा छगन भुजबळांनी दिला. भुजबळ काहीही बरळतात. मंत्रिपद त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचंय असा टोला मनोज जरांगेंनी लगावला. मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात आहे असं सांगितलं असं भुजबळ म्हणाले. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं बघायला मिळालं. नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दखल घेतली आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षानं केली आहे. भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तर ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय असं वक्तव्य राऊतांनी केलं. सरकारनं ओबीसींवर अन्याय केला, छगन भुजबळांना वापरून फेकून दिलं अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काही नाही. ओबीसींसाठी 48 GR आम्ही काढले. काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची गरज याचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. माझी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झालेली आहे. विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यानं काहींना मंत्रिपदं दिली गेलेली नाहीत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचं भुजबळ साहेब शिकार झालेत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली. महायुतीत भुजबळांचं स्थान महत्त्वाचं आहे. अजित पवार भुजबळांना योग्य स्थान देतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्याचे पडसाद येवला मतदारसंघात उमटले. नाराज असलेल्या भुजबळांच्या समर्थकांनी येवल्यात धरणं आंदोलन केलं, तर लासलगावच्या विंचूरमध्ये रास्ता रोको केला. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्याचे नाराज समर्थक रस्त्यावर उतरले. छत्रपती संभाजीनगर नाशिक या महामार्गावर विंचूर इथं कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी समाज आक्रमक झाला.
अजित पवारांचा निषेध करत सिंदखेड राजा इथं नागपूर पुणे मार्गावर ओबीसी समाजानं रास्ता रोको केला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. ईव्हीएमला विरोध करत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशी घोषणा विरोधकांनी केली. ईव्हीएमवर आरोप हा जनादेशाचा अवमान आणि जनादेशाचा अवमान म्हणजे संविधानाचा अवमान अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर केली. तसंच ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा असा सल्ला बावनकुळेंनी दिला. विरोधक गोंधळलेले आहेत. विरोधकांच्या घोषणा पोकळ आहेत. पराभव झाला की त्यांना नेहमी ईव्हीएमवर शंका येते अशी टीका गिरीश महाजनांनी केली. विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला काही अर्थ नाही. लोकसभेनंतर आंदोलन केलं असतं तर लोकांनी विश्वास तरी ठेवला असता अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.